उद्या आहे 29 जुलै 2026. उद्या गुरुपौर्णिमा आहे. लक्ष्मी प्राप्तीकरिता सत्यनारायणची पूजा तर तुम्ही अवश्य करत असाल, पण आता गुरुपौर्णिमाला आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. देवी देवता जे आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये गुरु केलेला आहे. भगवान कृष्ण त्यांचे गुरु आहेत सांदीपनी ऋषी. भगवान राम त्यांचे गुरु आहेत वशिष्ठ ऋषी. तर गुरु जे आहे ते देवांनाही गुरु करणे भाग होतं. आपण तर मनुष्य आहे, त्यामुळे जर आत्तापर्यंतही तुम्ही अजून तुमच्या आयुष्यामध्ये गुरु नाही केलेला आहे, तर उद्या स्वामी समर्थ महाराजांना किंवा जे तुम्हाला देव आवडत असतील तर त्यांना तुम्ही गुरु म्हणून स्वीकार करू शकता. किंवा तसं तर गुरु मनुष्यरूपी पाहिजे आपल्याला. त्या प्रकारे आम्ही स्वामी समर्थ महाराजांना करतो, गुरुपद घेतो आणि जे माऊली आहे ते त्यांचं स्वरूप आहे गुरुमाऊली, म्हणून आम्ही त्यांची सेवा करत असतो. कारण ते मनुष्यरूपी देह आहे, ते देहरूपी गुरु आहेत असं. तर असं तुम्हाला जर गुरुपद घ्यायचं असेल तर त्याचे काही नियम असतात, तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गुरुपद कसं घ्यायचा. केंद्रामध्ये जा. परत सांगितले गुरु करणं गरजेचं आहे. गुरु करावाच लागतो. गुरुशिवाय आयुष्य आपलं सार्थकच होत नाही, आपल्याला मोक्षच मिळत नाही असं म्हणतो. त्यामुळे मनुष्य जन्माला आलेला आहे म्हणजे गुरु करणे हा भागच आहे आपल्याला. देवाने जर गुरु केलेला आहे म्हणजे इतका महत्त्व आहे गुरूंचा, तर आपण तर मनुष्य आहे, आपल्यालाही गुरु करणे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तर आता गुरुपद जसं सांगितलं, कोणत्याही जे तुम्हाला आवडत असतील, जे देवांची आराधना त्यांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना. गुरुपद घेण्याचा अर्थ आहे की याच्या पुढे जो 1 वर्षाचा योगक्षेम आहे, जो आपले सर्व काही सुखदुःख आहे ते आपण त्यांना समर्पण करत असतो. की आता तुम्ही याच्यानंतर बघा, आमचं असं आहे बाबा, जे असेल ते तुम्ही बघा, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून देतो आपण. तर गुरुपद घेण्याचा काय नियम आहे, त्याची काय विधी आहे. तर सर्वप्रथम आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर पाणी वाहायचं आहे. आता घरातलं सकाळी स्नान वगैरे करून जर तुम्ही केंद्रात जाणार आहे तर तिथेही तेच करायचं. जर केंद्रात नाही गेलं, घरी करत असाल तुम्ही, तर घरीही आपल्याला तेच करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपले जे नित्यसेवा आहे, पूजापाठ आहे, ते सगळं करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांवरती पाणी शुद्ध, त्याच्यामध्ये थोडं गंगाजल असेल तर टाकलं तरी काही नाही हरकत, चांगलं आहे उलट. तर तो पाणी जे आहे स्वामी समर्थ महाराजांवरती आपल्याला टाकायचं आहे आणि असं म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं आहे. त्यानंतर सुगंधित पाणी, म्हणजे जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गुलाब जल आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर परत काय म्हणायचं आहे, पाणी म्हणजे गुलाबजल ॲड करून काय म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सुगंधित स्नानम समर्पयामी असं म्हणून परत तो सुगंधित पाणी त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे, टाकायचा आहे. परत शुद्ध पाणी जे आहे आपल्याला परत त्यांच्यावरती घालायचं आहे. परत काय म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं झालं. त्यानंतर भगवान महाराजांना पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कपड्यांनी आणि त्यांना गंध लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी गंध समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि महाराजांना फुलं वाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर महाराजांचे जे चरणतीर्थ आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि तो चरणतीर्थ घेताना आपल्याला खाली जे मंत्र आहे दिलेलं आहे तो म्हणायचा आहे. जसं अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धर्म्याम्यहम शीर्षा धर्म्याम्यहम असं आपल्याला म्हणायचं आहे. मी लिहून टाईप करून देते इथे, बरोबर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि नंतर मग जे आपण गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे ते पाणी घेताना आपल्याला ते म्हणायचं आहे. घेतल्यानंतर आपण तो जो पाणी आहे तो पिऊन घ्यायचा आहे. पाणी घेऊन हातामध्ये तीर्थ जे स्नान घातलेलं आहे आपण ते तीर्थ आपल्या हातात घ्यायचा आणि हा म्हणायचा, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम. अकाल मृत्युहरणम म्हणजे अकाल आपले मृत्यू होऊ नये ते तुम्ही हरून घ्या त्याचा. आणि सर्व व्याधी विनाशनम, सर्व व्याधी आजार जे आहे विनाश व्हावं. श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो तीर्थ आहे जठरे धर्म्याम्यहम म्हणजे आपण तो पित आहे. शीर्षा धर्म्याम्यहम म्हणजे आपण आपलं डोक्यावरून ते घेऊन आपला आशीर्वाद जे आहे
शॉर्टमध्ये असं सांगायचं आहे आपल्याला. आपल्यावरती राहू द्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद. आणि त्यानंतर आता हे तर स्नान घातलं आणि तीर्थ घेतलं, पण याला आपण गुरुपद नाही म्हणता येत. आता अजून बाकी काही आहे. श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते आज पौर्णिमापासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण 1 वर्ष आपण माझे गुरुपद स्वीकारावे असं त्यांना विनंती करायची, की तुम्ही माझे गुरु व्हा. ही विनंती आपण महाराजांना करायचं आहे. आणि तुम्हीच माझे गुरु. गुरुमध्ये पण खूप प्रकार असतात. गुरु असतात, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु असे गुरु असतात. तर तुम्हीच माझे माता, पिता, आई, बंधू जे आहे सर्व काही तुम्हीच आहे महाराज. तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा म्हणून त्यांना विनंती करायची. तुम्हीच माझे गुरु आहे, तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्हीच माझे परमगुरू, तुम्हीच माझे परात्पर गुरु. पूर्ण जे गुरुतत्व आहे ते सगळं काही काय आहे, तुम्हीच आहे. आणि आजपासून माझा योगक्षेम तुम्हीच चालवण्याची जबाबदारी ही तुमची आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, की बाबा आजपासून जो काही माझ्या आयुष्य योगक्षेममध्ये जो काही आपल्या भविष्यामध्ये आपल्या सोबत घडतोय त्याला योगक्षेम म्हणतात. म्हणजे त्याची जबाबदारी आपण महाराजांना दिली. महाराजांना दिली म्हणजे असं नाही की काही चुकीचं तुमच्यासोबत होणार नाही. ते आपले आपले प्रारब्ध असतात. कुठे पडायचं असेल, जास्त लागायचं, महाराजांचा आशीर्वाद राहिला, महाराजांची जबाबदारी असली की थोड्यावरती ते संकट टळून जातात. आणि आपण गुरुदक्षिणा म्हणून आपण महाराजांनी काय करायचं आहे, पैसे असेल तुमची इच्छा तर तुम्ही पैसे ठेवू शकता. नसेल म्हणजे पैसे तुमची असं व्यवस्था नसेल की तुम्ही पैसे त्यांना देऊ, तर महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून काय करायचं आहे, पैसे नाही आवडत त्यांना, आपली सेवा आवडती आहे की तुम्ही किती सेवा करणार आहे. प्रत्येक जणाची इच्छा वेगळी असते. कोणी धनाने सेवा करतो, कोणी मनाने सेवा करतो, कोणी शरीराने करतो, नाही का. कर्म एक शारीरिक कर्म असतात जे शरीरानं म्हणजे जसं केंद्रातली स्वच्छता असेल, नाही का, साफसफाई असेल, जे कोणी धनाने म्हणजे ज्याला वेळ नाही आहे, काहीच नाही होत आहे, मग तो काय करतो, पैसे देतो आणि मोकळं होतो. आणि ते पैसे पण केंद्राच्या, मठाच्या कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये त्याचा वापर होतो. आणि दुसरं असतो की मनाने, ना कोणी पैसे देऊ शकतो ना सेवा करू शकतो. म्हणजे त्याला तो झाडू बिडू नाही करू शकत, त्रास होतो त्याला. मग तो काय करू शकतो, पारायण करू शकतो, सेवा करू शकतो. जे आलं ते आपलं सगळं काही सेवाच आहे याच्यामध्ये. असं नाही की जो पैसा देतो तोच सेवा करतो, हे नाही. तर त्या पद्धतीनं आजपासून मी जे आहे गुरुदक्षिणा म्हणून मी आपली ही सेवा व भक्ती जे आहे ते मी करणार आहे असं म्हणायचं. मी नित्यसेवा करणार आहे. परत जसं स्वामीचरित्र आहे, वर्षभरामध्ये मी 108 स्वामीचरित्र करणार आहे, 108 दुर्गा सप्तशती करणार आहे, मल्हारी सप्तशती करणार आहे, गुरुचरित्र करणार आहे, भागवत करणार आहे, नवनाथ करणार. जे तुम्हाला आवड आहे, इच्छा, ते तुम्ही महाराजांना सांगायचं आहे. आणि हे आपल्या मनातलं झालं की तुम्ही सांभाळा आणि मी सेवा करत राहणार आहे. त्यानंतर गुरुपौर्णिमेला आणि हे करतात तुम्ही स्वामी महाराज काय म्हणतात माहिती आहे का, तुम मेरे धाम पे तो मैं तुम्हारे काम पे. हे धाम तुम्ही माझ्या धामावरती तर मी तुमच्या कामावर. आणि हे आपण पंढरीचं पिक्चर बघितलेलं आहे, मराठी एक पिक्चर होतं बघा. त्याच्यामध्ये सूनबाई असते, तिला जायचं असतं पंढरपूरच्या वारीवरती आणि सासूबाई जाऊ देत नाही, तिला बांधून ठेवते. मग त्यावेळेला तिला पाठवून देतात भगवंत आणि तिच्या जागी भगवंत स्वतः कामं करत असतात त्या घरामध्ये, धुणं भांडी वगैरे. याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे, इम्पॉर्टंट. आणि आयुष्यामध्ये खऱ्यामध्ये पण असं होत असतो. तर तुम्ही त्यांच्या भक्तीच्यासाठी त्यांच्या धामावर जावा, ते तुमचं काम लगेच करतील. तुमचं काम म्हणजे जसं तुमच्या आयुष्यामध्ये काही संकटे असतील, प्रपंचामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर चिंता करू नका. मनसोक्त स्वामीवरती सोडलं आहे ना तर सगळं सोडायचं, पूर्ण मनाने सोडायचं, अर्धवट नाही सोडायचं. जे आहे ते महाराज पाहून घेतील म्हणायचं आणि आपली सेवा चालू राहू द्यायची. इतकं निस्वार्थ सेवा तुम्ही करा. असं नाही महाराजांनी दिलं तरच मी सेवा करणार किंवा मी एवढं केलं तरी महाराजांनी मला काय दिलं. जो असं म्हणतो तो सेवेकरी नाहीच. तो फक्त एक व्यवहार करायला आलेला आहे महाराजांसोबत, की महाराज मी 7 गुरुचरित्र केले, तुम्ही काय दिलं मला. महाराज मी एवढे नवनाथ केले, तुम्ही काय दिलं मला. आपण महाराजांसोबत व्यवहार नाही करत आहे इथे. तुमची जर खरी भक्ती असेल ना, खरा भक्त तोच आहे जो महाराजांनी दिलं काय नाही दिलं काय त्याची भक्ती कधी सोडायची नाही. जो नाही सोडत तोच खरा भक्त आहे. तोच त्यालाच हक्क आहे की मी सेवेकरी आहे असं म्हणायला सुद्धा त्यालाच हक्क आहे. नाहीतर इतर लोक 99% लोक केंद्रामध्ये फक्त व्यवहारापुरता येतात, की मी महाराजांची सेवा केली तर महाराज मला काहीतरी देणार आहेत. त्याच्यामुळे सेवेकरी व्हा, एकदम कट्टर सेवेकरी व्हा. महाराज कशाही परिस्थितीत ठेवावं पण त्यांची भक्ती, त्यांचं नामस्मरण कधी मनातून जाऊ देऊ नका. हा सर्वात महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं. कारण मग करून भक्ती उपयोग नाही वरची.
त्याला काहीच अर्थ नाही. त्याला एक म्हणतात ना व्यवहारी माणूस, बिझनेसमॅन होऊन जायचं नाही केंद्रामध्ये. सेवेकरी म्हणून व्हायचं आहे. कोणाला उत्तर द्यायचं आपल्याला? दुनियाला नाही, महाराजांना उत्तर द्यायचं आहे आपल्याला. आणि असं आपल्याला म्हणायचं आहे की तुम्ही आजपासून माझी जबाबदारी घ्या आणि मी हे अमुक आणि अमुक सेवा करत राहणार आहे, किंवा महाराज रोज काही ना काहीतरी तुम्ही माझ्याकडून सेवा करत राहा. आणि गुरुपौर्णिमा आपल्या घरच्या घरी जी आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणा, कारण हे आता केंद्रात नाही म्हणू शकत ना आपण. तर तुम्ही घरातच काय करायचं, 1 वेळा जमलं तर किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि पुरुषसूक्त दोनही आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यांच्यावरती शुद्ध पाण्याचा अभिषेक करत करत आपल्याला श्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक करत करतच आपल्याला श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणायचं आहे. 1 वेळा जमलं तर 1 वेळा, 16 वेळा जमलं तर अतिउत्तम. आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल स्वामी समर्थ महाराजांचा, तर फोटो जे आहे त्याच्या समोर बसूनसुद्धा पाण्याचा अभिषेक तर करणार नाही त्याच्या, पण तुम्ही विनंती करू शकता महाराजांना, कारण फोटो आहे तर त्याच्यावर पाण्याचा अभिषेक कसं करणार तुम्ही. तर फक्त महाराजांपुढे 16 वेळा 1 वेळा श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणा. आणि मग केंद्रामध्ये किंवा घरात पण नाही आहे तर मग थोडंसं महाराजांच्यावरती तिथेच फोटोवरती थोडंसं पाणी टाकून तोच पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे, म्हणजे ते आपले गुरु झालेले आहे याचा अर्थ असा आहे. आणि निस्वार्थ भक्ती करा. स्वार्थी माणूस, आणि असं आहे जेव्हा स्वार्थ तुमचं, जोपर्यंत तुमची मोहमाया संपणार नाही तोपर्यंत कधीच निस्वार्थ भक्ती होणार नाही. आणि मोहमाया शमशान घाटमध्ये गेल्यावर सुद्धा तो जात नाही. बरोबर आहे का नाही? कारण आपलं चांगलं झालं, मग मुलींचं चांगलं झालं, मग परत त्यांचं लग्न झालं, परत त्यांचे लेकरं बाळ झालं, परत त्यांचं घर झालं, हे झालं. आयुष्यभर आपण देवाकडून सारखं मागतच राहतो. ही अपेक्षा, मोह माया आपली कधीच सुटत नाही. आणि जेव्हा सुटली ना, जेव्हा ज्या माणसाची मोहमाया सुटून जाते तोच निस्वार्थ भक्ती करू शकतो. कारण स्वार्थपोटी मग नाही भेटलं ना, माणूस चिडचिड होऊन जातं. अरे देव काय देणार आहे आपल्याला? अरे मूर्ख माणसा, हे लक्षात ठेवा की हा आयुष्य, हा श्वास जो घेत आहे ना फ्री ऑफ कॉस्ट, हा श्वाससुद्धा देवानी भगवंताने दिलेला आहे आपल्याला. जर माणूस द्यायला बसला ना तर व्हेंटिलेटरवर एका दिवसाचे 50,000 रुपये घेईन तुम्हाला. पण देव जो दिले ना श्वास, हा सुद्धा फुकटमध्ये दिलेला आहे आपल्याला. रोज जो श्वास घेतो, बोलायला गेलं तर खूप आहे स्वामीवरती, देवावरती, की देवानं आपल्याला काय दिले. म्हणून जे व्यक्ती म्हणतात ना काय दिले मला देवाने, मला लई असं वाटतं ना काय करावं याचं. चला, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकांना शेअर करा. आणि असं महाराजांना किंवा जे तुम्हाला वाटते ज्यांनाकडून तुम्हाला गुरु करून घ्यायचं, गुरु करा. पण गुरु करा, कोणालाही करा, पण गुरु करास म्हणजे करास. तेव्हाच तुमचं आयुष्याचं सार्थक होणार आहे. श्री स्वामी समर्थ.